इथं आपण कैरी आणि टोमॅटो घेतलेत. कैरीचा देठ काढून घेऊ आणि अशी उभी एक फोड करून घेऊ. या पद्धतीने इथं आपण कैरीच्या 2 फोडी करून घेतल्यात. इथं टोमॅटो घेतलेत. टोमॅटोचे पण 2 काप करून घेणार आहे. हिरव्या मिरच्या आणि लसूण. इथं आपण फ्राय पॅन तापत ठेवलाय. त्यामध्ये थोडंसं तेल ओतलंय. तेलामध्ये कैरीच्या फोडी, टोमॅटो, लसणाच्या पाकळ्या आणि हिरव्या मिरच्या आहे. आता हे आपण छान परतून घेऊया. आपण मी फास्ट गॅसवर भाजून घेतोय. इथून बघूया. झाकण ठेवून घेऊया थोड्या वेळासाठी. आपल्याला चांगलं शिजून घ्यायचं आहे ते. आपण झाकण काढूया. तिथं आपली कैरी छान शिजली. टोमॅटो पण शिजलाय. गॅस बंद करू आणि थंड झाली की कैरीची साल काढू आणि टोमॅटोची साल काढून मिक्सरला बारीक करून घेऊ. मी दाखवते नंतर तुम्हाला. गॅस बंद करूया. इथं आपण कांदा घेतलाय. कैरीचा बोल घेतोय काढून. सगळ्या कैरीचा बोल काढून घेतलाय. इथं आपण टमाटे टाकून घेतल्यात. त्यामध्ये हिरव्या मिरच्या भाजलेल्या आणि लसूण. त्यामध्ये टाकूया थोडंसं जिरं, लाल मिरची पावडर. तुम्हाला किती तिखट लागतं त्याप्रमाणे लाल मिरची पावडर घाला. चवीनुसार मीठ, थोडीशी कोथिंबीर. आता हे मिक्सरला आपण बारीक वाटून घेऊया. इथं आपण मिक्सरला बारीक करून घेतले. झाकण काढूया. बघा किती सुंदर चटणी तयार झाली.